वर्धा जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। एक्सपायर झालेला माल खाऊ घालून लहान मुलांच्या जीवाशी होतोय खेळ। वर्धा जिल्ह्यातील महिला व बालकल्याण विभागाचा भोंगळ कारभार। स्थानिक वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील 4 मंडळ धक्की या गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या अंगणवाडीमध्ये पोषक आहार मिळेल या हेतूने शासनाने पोषक आहार देण्याची योजना चालू केली होती। त्या योजनेअंतर्गत लहान मुलांना डाळ, तेल, मीठ आणि हळद इत्यादी वाटप करून त्यांच्या पालकांना देण्यात आले। परंतु शासकीय अधिकारी व पुरवठादार यांच्या संगनमतीने या ठिकाणी 2022 मध्ये एक्सपायर झालेला माल वाटप करून या लहान मुलांच्या जीवाशी खेळ होत असल्याची माहिती साहसिक न्यूज 24 ला प्राप्त झालेली आहे। असा हा निकृष्ट दर्जाचा माल खाऊ घालून आमच्या मुलांना कुपोषित करण्यात येत असल्याची तक्रार पालकांमार्फत करण्यात येत आहे। अशा होणाऱ्या भोंगळ कारभारामध्ये कोण शासकीय अधिकारी सहभागी आहेत? अशा विषमुक्त आहाराने काही अनुसूचित घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण? असा सुद्धा प्रश्न पालकांच्या व जनतेच्या माध्यमातून पुढे येतोय। सागर वैद्य, जिल्हा प्रतिनिधी, साहसिक न्यूज 24 वर्धा।